अक्कलकोट या पवित्र भूमीवर 19व्या शतकात एक अद्भुत तेजस्वी संन्यासी प्रकट झाले। ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। त्यांच्या रूपामध्ये परब्रह्माचा साक्षात स्वरूप होते। सुरुवात स्वामी महाराज कधी एखादा झाडाखाली बसून समाधी लावत, कधी गावोगावी भिक्षा मागत, तर कधी भक्तांशी अगदी साध्या भाषेत संवाद साधत। पण त्यांच्या प्रत्येक कृतीत परमेश्वराची लीला दडलेली असे। एकदा अक्कलकोट्यात एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचे नाव भीमा होते। वर्षानुवर्षे कष्ट करूनही त्याच्या शेतात काही पीक येईना। घरात दारिद्र्य होते, मुलं उपाशी राहायची। भीमाची पत्नी रोज डोळ्यात पाणी घेऊन म्हणायची, देवा, आमच्या संसाराचा भार आता सहन होत नाही। एका दिवशी भीमा निराश होऊन गावाबाहेर निघाला। तेवढ्यात त्याला एका झाडाखाली बसलेले स्वामी समर्थ महाराज दिसले। फाटक्या वस्त्रात, डोक्यावर केसांचा गुंता, पण डोळ्यात अतुलनीय तेज। भीमा त्यांच्या चरणी पडला आणि म्हणाला, महाराज, मी खूप दुःखी आहे। माझ्या शेतात पीक येत नाही, माझ्या लेकरांना अन्न मिळत नाही, कृपा करा। स्वामींची कृपा। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे भीमा, मनातला निराशेचा काळा ढग दूर कर। उद्या तुझ्या शेतात जा, जमीन नांगर आणि जशी श्रद्धा आहे तसा बियांचा पेरा। पुढचं माझ्यावर सोपव। भीमा महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी शेतात गेला। त्याने नांगर चालवला आणि बी टाकले। काही दिवसांनी त्या शेतात इतके सुंदर पीक आले की गावभर चर्चा झाली। भीमा आणि त्याचे कुटुंब सुखी झाले। त्याने स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेली मूठभर ज्वारी महाराजांनी प्रसाद म्हणून स्वीकारली। आणखी एक चमत्कार। एकदा एक ब्राह्मण अक्कलकोटला आला। त्याला संन्याशींच्या लीलांवर विश्वास नव्हता। त्याने स्वामी समर्थांना परीक्षेला लावण्याचे ठरवले। तो म्हणाला, जर तुम्ही खरेच परब्रह्म असाल तर मला माझ्या घरी काय चालले आहे ते सांगा। स्वामी महाराज डोळे मिटून काही क्षण बसले आणि म्हणाले, तुझ्या घरी तुझा मुलगा आजारी आहे। तुझी पत्नी देवाकडे रडत प्रार्थना करत आहे। चिंता करू नकोस, सगळं ठीक होईल। तो ब्राह्मण घरी गेला आणि पाहतो तर खरोखरच तसेच घडलेले। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो स्वामींचा परमभक्त बनला। स्वामींचे अंतिम वचन। स्वामी समर्थ महाराज आयुष्यभर भक्तांचे दुःख दूर करत राहिले। त्यांनी सांगितले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। विश्वास ठेव, भक्ती कर आणि मन शुद्ध ठेव, मी सर्वत्र आहे। महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या भक्तांना दिलेला संदेश असा होता की भक्तांनो, माझे शरीर जाईल पण माझा आत्मा सदैव तुमच्या सोबत राहील। जिथे माझे नाव घेतले जाईल तिथे मी धावून येईल। उपसंहार। आजही अक्कलकोट मगरीत श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर होताच भक्तांच्या जीवनात चमत्कार घडतात।